पुण्यातील मेट्रोच्या पिलरवर उपमुख्यमंत्री शिंदेंचे बॅनर, नागपूर विमानतळ ते अजनी चौकापर्यंत बॅनर। हिवाळी अधिवेशनासाठी उद्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री नागपुरात दाखल होणार। हापूस आंब्यावर भौगोलिक मानांकनावरून संकट, गुजरातने आंब्यावर दावा करत वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केलाय। कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली, गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाचा 2023 मध्ये अर्ज। गुजरातचा वलसाड आंबा कोकणामध्ये आणून लावला तर त्याला आक्रमण मिळू शकतो। वलसाड हापूसच्या मानांकनावर बोलताना उद्योग मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये ईव्हीएम दुसरीकडे हलवलं जात असल्याच्या अफवेमुळे गोंधळ, अफवेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण। उमेदवारांची कार्यकर्त्यांसह नगर परिषद आणि पोलीस ठाण्याकडे धाव। सोलापूरच्या माढामध्ये प्रहार संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात रक्तदान करून अनोखं आंदोलन, केवळ जामगाव रस्त्याची दुरावस्था झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन। कांदिवलीमध्ये भंडाऱ्याच्या कार्यक्रमात आदर न मिळाल्यामुळे वाद, कार्यक्रमात आदर न मिळाल्यामुळे झालेल्या वादाचा व्हिडिओ समोर, कार्यकर्त्यांना सन्मानित न केल्यामुळे हाणामारी। प्रशांत जगताप यांच्याकडून शरद पवारांची भेट, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला प्रशांत जगतापांचा विरोध, तर कार्यकर्ते संभ्रमात, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत, शरद पवारांकडून स्पष्ट। पुणे शहरातील भाजप आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुनील गोगले यांचाही पक्षप्रवेश, भाजपच्या माथाडी पुणे शहरचे अध्यक्ष अक्षय भोसले हे सुद्धा ठाकरेंच्या सेनेत। माजी आमदार हर्षवर्धन जाधवांच्या ठाकरे सेनेतील प्रवेशाला चंद्रकांत खैरे यांचा विरोध, हर्षवर्धन जाधव प्रकरण संपलेलं आहे, खैरेंचं वक्तव्य, तर उद्धव ठाकरेंच्या आदेशानं सगळं होतंय, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। पुढच्या महापरिनिर्वाण दिनाच्या आधी बाबासाहेबांचं स्मारक तयार करू, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही, तर भारताचं संविधान महत्त्वाचं, संविधान प्रत्येकाचं कल्याण करू शकतं, फडणवीसांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून इंदू मिलची पाहणी, बाबासाहेबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडला तर सरकारचा उपयोग काय, शिंदेंची प्रतिक्रिया। इंदू मिलचं काम किती टक्के झालं, स्मारकाच्या कामासाठी इतकी दिरंगाई का केली, वडेट्टीवारांचा सवाल, तर इंदू मिल स्मारक पुढच्या वर्षी झालं तर फडणवीसांचं स्वागतच करू, वडेट्टीवारांची यावर प्रतिक्रिया।